हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल SM ट्रॅव्हलर. आणि आज आपण भेटतोय खूप दिवसानंतर एका नवीन रेसिपीसोबत, ज्याचं नाव आहे बटर चिकन. तर आपण हे बघतोय मॅरिनेट केलेलं चिकन, आणि त्याच्यासाठी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघतोय. टोमॅटो, त्याच्यानंतर जिंजर, मिरची घेतलेली आहे, थोडेसे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि स्पायसेस घेतलेले आहेत. धनिया, त्याच्यानंतर क्लोव्ज घेतलेले आहेत, मिरी, तमालपत्र आणि कांदा स्लाइस करून घ्यायचं आहे. ह्या सगळ्या पदार्थांना आपण त्याच्यानंतर रोस्ट करणार आहोत ऑइलमध्ये. त्यासाठी लागणारा मेन पदार्थ आहे बटर. ओके, तर आपल्याला आपण जे व्हेसल आहे, जे भांडं आहे आपलं, ते गरम करणार आहोत. त्याच्यामध्ये टाकणार आहोत ऑलमोस्ट 1 to 1.5 स्पून ऑफ बटर. ओके, ज्याला आपण चांगलं रोस्ट करायचं आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये थोडं क्वांटिटी ऑइल टाकणार आहोत आपण, त्याला प्रॉपर फ्लेवरिंग देण्यासाठी, एक स्मोकी फ्लेवर यायला त्या बटरमध्ये ऑइल ॲड करायचं आहे. ओके, त्याच्यामुळे काय होतं, आपलं जे बटर आहे ते जळत नाही आणि थोडंसं त्याला स्मोकी फ्लेवर येतो. ओके, तर त्याच्यानंतर आपण जे हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते टाकणार आहोत. तर ह्या चिकनमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं होतं, ह्याच्यामध्ये आपण ॲड केलं होतं दही, लाल तिखट, त्याच्यानंतर हळद टाकली होती, धनी जिरी पावडर टाकलेली होती, कसुरी मेथी टाकली होती आणि नमक टाकलेलं होतं मित्रांनो. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या टाकायच्या. तुम्हाला हवं असतं चिकन मसालासुद्धा टाकू शकता, तंदुरी मसालासुद्धा टाकू शकता, त्याच्याने एक्स्ट्रा फ्लेवर येते. ओके, तर आपण हे जे मिक्सचर आहे ते प्रॉपर ॲड करायचं आहे पॅनमध्ये. ओके, आणि हे जे चिकन आहे आपल्याला रोस्ट करायचं आहे. ओके, हे तिथपर्यंत रोस्ट करायचं जिथपर्यंत हे हाफ कुक होत नाही. आपल्याला ह्या पॅनमध्ये पूर्ण कुक करायचं नाही आहे, कारण का आपल्याला नंतर ग्रेव्ही बनवून झाल्यावर जेव्हा आपण ग्रेव्ही ॲड करतो, तर ती ग्रेव्ही ॲड करताना ते चिकन पूर्ण कुक करायचं आहे. ओके, आता सध्या आपल्याला हे हाफ कुक करायचं आहे. सो आपण जी ग्रेव्ही बघतोय आता, ती ग्रेव्ही कन्सिस्टन्सीमध्ये थिक पण जास्त नसली पाहिजे आणि जास्त थिन पण नसली पाहिजे, मीडियम कन्सिस्टन्सी असली पाहिजे, ती तुम्हाला पुढे दिसेलच. ओके, आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवायचं, ह्याच्यावर पाणी ठेवायचं आहे, ज्याला उकाळी येईपर्यंत ते आपल्याला शिजवायचं. पुढे आपल्याला हे जे आपण जे नमक, कांदा, टोमॅटो वगैरे घेतलेलं होतं त्याला रोस्ट करायला ऑइल टाकायचं आहे पॅनमध्ये. त्याच्यानंतर थोडंसं हिंग, त्याच्यानंतर स्पायसेस टाकायचे आहेत, मिरी, लवंग. पुढे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आलं, लसूण, 2 मिरच्या हिरव्या, तिखटाच्या पण घेऊ शकता तुम्ही, नॉन तिखट पण घेऊ शकता, बिना तिखटाच्या आपण ज्याला बोलतो ते. लवंगी नसतात त्या, नॉर्मल मिरच्या असतात, आणि कांदा आणि टोमॅटो. आता ह्यांना सगळ्यांना चांगलं आपल्याला परतवून घ्यायचं. ओके, आणि ह्याला पेस्टचं कन्सिस्टन्सी येण्यासाठी काजू टाकायचे. ओके, आता ह्याला तोपर्यंत फ्राय करायचं जोपर्यंत तंदुरी फ्लेवरसारखं ह्याला स्मेल येत नाही. ओके, ह्यातून एक स्मोकी स्मेल येतं, ज्याचं स्मेल तुम्हाला लगेच जाणवेल. थोडंसं बनी काइंड ऑफ जळाल्यासारखं स्मेल येतं, खूप छान लागतं, दिसतं पण छान. तर मित्रांनो, आपली ग्राइंड करून या मटेरियलची पेस्ट बनवून रेडी आहे. ओके, तर आपण जी चिकन ठेवलेलं होतं शिजवत, त्याच्यामध्ये आता आपल्याला ही ग्राइंड केलेली पेस्ट टाकायची आहे. आणि ती पेस्ट टाकल्यानंतर जी कन्सिस्टन्सी येते ग्रेव्हीची, ती तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो. ही पेस्ट पूर्ण आपल्याला जे बॉइलिंग चिकन आहे त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ओके, आणि ह्याला चांगलं तोपर्यंत कुक करायचं आहे जोपर्यंत आता आपलं पूर्ण कुक जे चिकन आहे ते कुक नाही होत. ओके, त्यामुळे आपण थोडंसं लाल तिखट परत ॲड केलं, आणि मी थोडंसं ॲडिशनल टेस्टसाठी चिकन मसाला ॲड केला त्याच्यामध्ये. ओके, तुम्ही तंदुरी मसालासुद्धा ॲड करू शकता, चिकन मसालासुद्धा ॲड करू शकता. तर आपल्याला हे प्रॉपर आता हे मिक्स करून त्याला एक 10 ते 15 मिनटासाठी शिजवत ठेवायचं आहे मित्रांनो. ओके, आणि त्याच्यानंतर सर्विंग जेव्हा आपण करतो या चिकनला, ठीक आहे, तर सर्विंग करताना ॲडिशनल तुम्हाला हवं असेल तर, मला आवडतं म्हणून मी टाकतो, जे आपलं फ्रेश क्रीम येतं. ओके, ते फ्रेश क्रीम ॲड करायचं आहे. मला एस्पेशली आवडतं बिकॉज त्याच्यानी एक क्रीमी फ्लेवर येतं, आणि ढाबा स्टाईल जे 5 स्टार हॉटेल्समध्ये बनतात त्या काइंड ऑफ बटर चिकन जे बनतं तसं त्याचं फ्लेवर येतं गाईज. तुम्ही याच्यावर थोडंसं चारकोल ठेवून पण, त्याच्यावर थोडंसं तूप टाकून पण ते ठेवू शकता आतमध्ये, स्मोकी फ्लेवर याला. ट्रस्ट मी गाईज, हे खूप टेस्टी होतं. आणि आता आपण सर्विंगसाठी, ह्याला प्रेझेंटेशनसाठी जे आहे, वरतून थोडीशी फ्रेश क्रीम टाकणार आहोत. ओके, आणि त्याला गार्निश करणार आहोत आपण कोरिअंडरने. आपल्या कोथिंबीर असते ती फाईनली चॉप करून त्याच्यावर टाकायची मित्रांनो. अतिशय सुंदर बनतं. घरी नक्की ट्राय करा आणि सांगा मला कमेंटमध्ये कशी झाली मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सपोर्ट नक्की करा.